बंगालमध्ये आता डबल इंजिन सरकार आलंय. नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. चला जाणून घेऊया ते 5 मोठे निर्णय. नंबर 1, आयुष्मान भारत योजना पूर्णपणे लागू. आता बंगालमधील गरीब कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार मिळणार आहे. ममता सरकारने रोखलेली ही योजना आता सुरू होणार आहे. नंबर 2, नवीन फौजदारी कायदे लागू. भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS आता बंगालमध्येही पूर्णपणे अंमलात येणार आहे. जुने कायदे संपले, आता नवीन न्याय व्यवस्था सुरू. नंबर 3, BSF ला सीमेवर जमीन हस्तांतरित. फक्त 45 दिवसात सीमावर्ती जिल्ह्यातील जमीन BSF ला द्यायची आहे. घुसखोरी थांबवण्यासाठी कुंपणांचे काम आता युद्ध पातळीवर सुरू होणार आहे. नंबर 4, राजकीय हिस्सेत शहीद झालेल्या 321 भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेईल. पीडित कुटुंबांना आता न्याय आणि पूर्ण मदत मिळेल. नंबर 5, IAS आणि IPS अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची परवानगी. केंद्र राज्य सहकार्य आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. हे आहेत शुभेंदू अधिकारी सरकारचे पहिले 5 धडाकेबाज निर्णय. बंगालचा विकास आणि सुरक्षा आता वेगाने होणार आहे. तुम्हाला यातलं कोणता निर्णय सगळ्यात महत्त्वाचा वाटतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.